सध्या सोशल मीडियावर कॉक्रोच जनता पार्टी या नावानं प्रचंड धुमाकूळ घातला। अवघ्या 2 दिवसात लाखो करोडो लोकांचे लक्ष वेधून घेणारा आणि थेट मिलियनमध्ये फॉलोअर्स मिळवणारा हा पक्ष ठरला, जे राजकारणातील भले भले दिग्गज नेत्यांना आजपर्यंत जमलं नाही। पण हा पक्ष अचानक कुठून आला आणि लोक याच्यावर एवढे फिदा का झाले, तेच आज आपण अगदी सोप्या भाषेत समजावून घेणार आहोत। त्याआधी आपल्या पेजला नक्की फॉलो करा। या सगळ्याची सुरुवात एका न्यायालयीन सुनावणी दरम्यान झाली। काही दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी एका केसच्या सुनावणी दरम्यान एक अजब वक्तव्य केलं। ते म्हणाले की देशातील काही तरुण मुलं हे झुरळासारखी आहे, त्यांना रोजगार मिळत नाही, कुठल्या व्यवसायात स्थान मिळत नाही आणि त्यामुळे मग ते सोशल मीडिया किंवा आरटीआय कार्यकर्ते बनून सगळ्यावर टीका करत फिरतात। न्यायमूर्तींचं हे वक्तव्य देशातील नेटिझन्स आणि तरुणांच्या मनाला चांगलंच खटकलं। आपल्या देशातील सर्वोच्च न्यायालयाने तरुणांची तुलना थेट झुरळांशी करावी हा सुशिक्षित बेरोजगार तरुणांना स्वतःच्या गरिबीचा आणि बेरोजगारीचा मोठा अपमान वाटला। याच संतापातून आणि या व्यवस्थेला थेट प्रश्न विचारण्यासाठी एक तरुण समोर आला। अमेरिकेतील बॉस्टन युनिव्हर्सिटीमध्ये पब्लिक रिलेशनचं शिक्षण घेत असलेल्या अभिजित तिपके या तरुणानं या टीकेला आपलंच हत्यार बनवलं। त्याने थेट झुरळांच्या नावाने एक डिजिटल राजकीय पक्ष स्थापन केला, ज्याला नाव देण्यात आलं कॉक्रोच जनता पार्टी। या अनोख्या पक्षाच्या पेजच्या माध्यमातून देशातील संपूर्ण व्यवस्थेला, सरकारला आणि न्यायालयाला बेरोजगारीच्या मुद्द्यावरून थेट आणि तिखट टोमणे मारले जाऊ लागले। तरुणांनी स्वतःलाच कॉक्रोच म्हणून घेत व्यवस्थेला आरसा दाखवायला सुरुवात केली। या डिजिटल पक्षाची क्रेज आणि लोकप्रियता एवढी झपाट्याने वाढली की अवघ्या 2 दिवसात इंस्टाग्रामवर तब्बल 27 लाख लोकांनी या पेजला फॉलो केलं आणि हा एक राष्ट्रीय स्तरावरील सर्वात मोठा ट्रेंड बनला। सामान्य तरुणांपासून ते थेट देशातील बड्या नेत्यापर्यंत सगळे या पेजचे फॅन झाले। पण विशेष म्हणजे या पक्षाची आता स्वतःची ऑफिशियल वेबसाईट सुद्धा सुरू झाली, ज्यावर 1 लाखापेक्षा जास्त लोकांनी सदस्य म्हणून नोंदणी केली। जसं या पेजने सोशल मीडियावर धुमाकूळ घालायला सुरुवात केली, तसंच काहींच्या पोटात दुखू लागलं। या पेजचा वाढता प्रभाव आणि लोकांचा मिळणारा प्रचंड पाठिंबा पाहून आता हे कॉक्रोच जनता पार्टीचं पेज हॅक करण्याचे जोरदार प्रयत्न सुद्धा सुरू झाले। तरुणांचा आवाज दाबण्यासाठी पडद्यामागून हालचाली सुरू झाल्या। या सगळ्या प्रकारामुळे आता लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले, जर लोकशाहीमध्ये तरुणांनी आपल्या हक्कासाठी किंवा बेरोजगारीवर प्रश्न विचारले तर त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न का केला जातोय? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, आजचा तरुण सोशल मीडियावर फक्त टीका करण्यात वेळ घालवायला याच व्यवस्थेच्या अपयशामुळे तयार झाला आहे का? तर या संपूर्ण विषयावर आणि लोकांच्या मनात पडलेल्या प्रश्नावर तुमचं काय मत आहे हे कमेंट करून नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका।